बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी समोर येते। मुंबई पालिका निवडणुकीसाठी 2500हून अधिक उमेदवारांचे अर्ज दाखल झालेले आहेत। पालिकेच्या 227 जागांसाठी सर्व पक्षांसह अपक्ष असे 2500हून अधिक अर्ज राजकीय पक्षांच्या कार्यालयाबाहेर एबी फॉर्मसाठी काल गर्दी झाली होती। तर अर्ज दाखल करण्यासाठी केंद्रावर कार्यकर्ते आणि उमेदवारांची गर्दी देखील पाहायला मिळाली आहे। मुंबई पालिका निवडणुकीसाठी 2500हून अधिक उमेदवारांचे अर्ज काल दाखल झालेले आहेत। तर पालिकेच्या 227 जागांसाठी सर्व पक्षांसह अपक्ष असे 2500हून अधिक अर्ज राजकीय पक्षांच्या कार्यालयाबाहेर एबी फॉर्मचं वाटप झालेलं आहे। तर या फॉर्मसाठी काल केंद्रावर कार्यकर्ते आणि उमेदवारांची गर्दी होती। तर मुंबईत अखेरच्या क्षणापर्यंत आघाडीत पेच दिसून आलाय। मुंबई शहरातील 16 प्रभाग उमेदवारांना असल्याचा समोर आलाय। तर मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी अखेरच्या क्षणी काँग्रेसने वंचित सोबत आघाडी करून स्वतःची पाठ थोपटून घेतली आहे। काँग्रेसने वंचितला मुंबईत 62 जागा दिल्याने राजकीय वर्तुळात आता आश्चर्याचा धक्का बसलाय। मात्र मिळालेल्या 62 पैकी तब्बल 21 जागा काँग्रेसकडे परत केल्याची माहिती पक्षातील सूत्रांनी दिली आहे। या 21 जागांपैकी 5 जागेवर अखेरच्या क्षणी काँग्रेसने उमेदवार दिले असून 16 जागांवर उमेदवार मिळालेला नाहीये। तर जागा संदर्भात अखेरच्या क्षणापर्यंत या गोंधळामुळे काँग्रेसमधील इच्छुकांमध्ये प्रचंड नाराजी आहे। तर अधिकृत उमेदवार देण्यात मित्रपक्ष असमर्थ ठरल्याने काँग्रेसमध्ये कमालची नाराजी पसरली आहे। आता 16 जागांबाबत काय निर्णय घेतला जातो याकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।